नमस्कार मित्रांनो, थोड्या दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन होणार आहेत. मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे चेक कसे करायचं मोबाईलमधून घर बसल्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तुमच्या गावातील BLOकडे मतदार यादी आलेली असते, परंतु त्यामध्ये तुमचं नावासकट सिरियल नंबर हे शोधण्यासाठी भरपूर वेळ जातो. मी तुम्हाला काही मिनिटातच मोबाईलमधून तुम्ही तुमचं यादीत नाव आहे का, सिरियल नंबर किती आहे हे चेक करू शकता. ते कसं चेक करायचं हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि दाखवणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात RB टेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा, कारण अशी महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला इथेच मिळतील. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला मतदार यादीत नाव आहे का हे चेक करण्यासाठी तुमच्याकडं मतदार कार्ड म्हणजे वोटर ID कार्ड हे असणं आवश्यक आहे. जर वोटर ID कार्ड जर नसेल तर तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मतदार यादीत नाव आहे का हे चेक करू शकता. ते तुम्हाला मी संपूर्ण डिटेल्स दाखवतो, पहा. त्यासाठी तुम्हाला पहिले तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. इथं आल्यानंतर ECI NET असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर इथे पहिलीच ॲप्लिकेशन दिसेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची. ह्या ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. मी इथं ह्याला अगोदर डाउनलोड करून घेतलेलं आहे. आता याला ओपन करतो, तुम्हीसुद्धा याला ओपन करून घ्या. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ऑप्शन दिसत आहे सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, एक ऑप्शन आहे, तुम्हाला मार्क करून दाखवत आहे मी. ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केला तर परत तुम्हाला इथं 4 ऑप्शन दिसत आहेत. पहा, इथं तुम्हाला सर्च बाय वोटर ID इपिक म्हणजे तुम्ही तुमच्या मतदान कार्डावरती जो नंबर असतो इपिक नंबर, त्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही तुमच्या मतदार यादीत नाव आहे का हे चेक करू शकता. त्याच्यानंतर सर्च बाय डिटेल्स याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला तुमचं नाव, संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, गाव, जिल्हा, तालुका, जत हे संपूर्ण माहिती तुम्हाला टाकून सर्च करायचं आहे. आणि जर तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर सर्च बाय मोबाईल नंबर लिंक एक ऑप्शन आहे. ह्याच्यावरून तुम्हाला टिक करून मोबाईल नंबर टाकला तर ऑटोमॅटिकली तुमचं मतदान यादीत नाव आहे का हे दिसेल. आता इथं सर्च बाय बारकोड आहे म्हणजे स्कॅनर, तुमच्या मतदान कार्डावरती जो बारकोड आहे, स्कॅनर आहे, तो स्कॅन करून सुद्धा तुम्ही तुमच्या यादीत नाव आहे का चेक करू शकता. आता 4 ऑप्शन आहेत. आता मी तुम्हाला काय करणार आहे, पहिलं आहे एक सर्च बाय वोटर इपिक आहे. मी आता तुम्हाला वोटर ID नंबर इपिक नंबर टाकून कसं चेक करायचं हे दाखवणार आहे. आता मी इथं सर्च बाय वोटर ID इपिक ह्याच्यावरती टिक केलं आहे आणि इपिक नंबर आपला टाकला आहे आणि सर्च ह्याच्यावरती क्लिक करतो. ह्याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं वेट करायचं आहे. पहा, इथं हा वोटर आपलं असं जर आलं तुमचं नाव, एज, हे संपूर्ण डिटेल्स येईल. तुमचं पार्ट नेम, पार्ट नंबर, सिरियल नंबर इथं दिसतं. तुमचं डिस्ट्रिक्ट, स्टेट, पार्लिमेंट, असेंब्ली कुठले आहे हे सर्व दिसतील आणि कुठे जाऊन मतदान करायचं हे सुद्धा दिसेल. असं जर आलं तर तुम्हाला समजायचं आहे मतदार यादीत नाव आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, सर्च बाय डिटेल्सवरती क्लिक केला तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं पहिलं नाव टाका, मिडल नाव टाका आणि लास्ट नेम टाका. रिलेटिव्ह नेम म्हणजे फर्स्ट नेम, तुमच्या मधील नाव कोणाचं आहे, जर पतीचं असेल तर पतीच, वडिलाचं असेल तर वडिलाचं हे टाकून. आणि तुम्हाला इथं खाली काय करायचं आहे, करंट एज किती आहे किंवा डेट ऑफ बर्थ हे टाकू शकता. आणि सिलेक्ट जेंडर, मेल फिमेल हे सिलेक्ट करा. आणि तुमचं राज्य कोणतं आहे ते महाराष्ट्र सिलेक्ट करा. आणि जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. असेंबल कोणती येतं तुमचं असेंबल, मतदारसंघ कोणता येतो ते सिलेक्ट करा आणि सर्च याच्यावरती क्लिक करा. सर्च याच्यावरती केल्यानंतर तरीसुद्धा असंच निघणार आहे. इथं सुद्धा तुम्हाला सिरियल नंबर, तुमचं नाव, एज सर्व दिसतील, मतदारसंघ दिसतील, सर्व दिसतील. त्याच्यानंतर सर्च बाय मोबाईल नंबर, इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता स्टेट निवडायचं आहे. तुमचं स्टेट कोणतं येतं स्टेट निवडा आणि मोबाईल नंबर टाका. सेंड OTP याच्यावरती क्लिक करा. OTP आल्यानंतर OTP टाकून सबमिट करा आणि सर्च करा. तिथंसुद्धा तुमचं मतदान यादीत नाव आहे का नाही हे दिसेल. आणि सर्च बार कोडवरती याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला इथं व्हील युजिंग द ॲप ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बारकोड स्कॅन करायचं आहे. बारकोड स्कॅन केला तर तरीसुद्धा तुम्हाला इथं तुमचं मतदार यादीत नाव आहे का हे दिसेल. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हीसुद्धा घर बसल्या तुमचं मतदान
यादीत नाव आहे का हे चेक करू शकता. सिरियल नंबर किती आहे हे तिथं पहा. शेवट दिसतं सिरियल नंबर म्हणून. तो डायरेक्टली तुम्ही ज्या BLOकडे यादी आहे तिथं जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर जो सिरियल नंबर आहे इथं दिसेल त्या पेजमध्ये सिरियल नंबर असतं. तिथंच तुमचं मतदान यादीत नाव असतं. ते तुम्हाला तिथं काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे घरबसल्या तुमचं सुद्धा इतरांची सुद्धा मतदान यादीत नाव आहे का हे चेक करता येतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर सुद्धा कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आर्किटेक्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढे असे महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वोटर स्लिप हे कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त इतर मतदार बंधू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तेच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटतो. तोपर्यंत धन्यवाद.